नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्या सर्वांना माहिती आहे की हा वितरित झाला आहे. परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, तेच म्हणजेच की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची. कारण की पीएम किसानचा जो हप्ता आहे तो वितरित झाल्यानंतरच म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होतो. परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील जे रुपयाचं मानधन दिलं जातं, हे पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी वितरित केला जातो. परंतु आता हा हप्ता करायला उशीर झालेला आहे व याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना हप्ता वितरित व्हायला उशीर होतोय. राज्यांमध्ये एकंदरीत निवडणुका सुरू आहे, त्यांची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे या संदर्भातील कुठलाही अपडेट आता समोर आलेला नाहीये. या निवडणुकीचा आचारसंहिता लागल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण व्हायला सुरुवात होईल. एक GR किंवा त्यांच्या निधीचं तरतूद केली जाऊ शकते व त्याच अनुषंगाने आता यांच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या निधी त्यांच्या वितरणची आवश्यक असलेल्या प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेल्या आहे. पीएम किसानच्या सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असतात. हे सर्वांना माहिती आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित केला जात असताना राज्यांमध्ये 90,41,241 शेतकरी हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले. त्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,808 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हेच पुढे शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे. परंतु राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांना दिलासा जाणार आहे की हप्ता हाच वितरित करण्यासाठी याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही कारणास्तव हप्ते वितरित व्हायला आलेले नव्हते. अशा शेतकऱ्यांचे थकीत असलेले हप्ते वितरणाला आता राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की आता 19,000 कोटी रुपयाचा निधीची तरतूद केली जाऊ शकते. यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं होतं की 8 डिसेंबर पासून हे दिवाळी अधिवेशन सुरू होतोय व अधिवेशनाच्या काही पूर्ण मागण्या केल्या जाणार आहे का व डिसेंबर म्हणजेच की 8 डिसेंबर सादर केलेल्या पुरवण्या 9 डिसेंबर पासून मंजूर व्हायला सुरू होतील व याचबरोबर आता महत्त्वपूर्ण असेच म्हणजे की मागण्यांमध्ये एक मागणी असू शकते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं साठी काही आवश्यक असलेल्या निधीची या पार्श्वभूमीवरती माध्यमातून विभागाच्या माध्यमातून निधीची मागणी केली जाऊ शकते. म्हणजेच की आता मंजुरी दिल्यानंतर साधारणपणे 1900 कोटी रुपयाचे निधी हप्त्याचं वितरण साठी मंजूर केला जाऊ शकते व पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हप्त्याचं वितरणासाठी एक GR निर्गमित केला जाऊ शकते. हप्त्याचं निधीची तरतूद लागल्यानंतर म्हणजे निधीची वितरणाला मंजुरी दिल्यानंतर योजनेचा हप्ता हा वितरित सुद्धा लवकरात लवकर केला जाऊ शकते. परंतु त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्यामध्ये ग्रामीण भागातील केल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजेच की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यामध्ये शेतकरीचे असलेले लाभार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील असतात व ग्रामीण भागातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हप्ता हा 100% वितरण केला जाऊ शकतो व या संदर्भातील पुढे जे अपडेट आहे 10 डिसेंबरच्या एक वेळेस नक्की आपण घेऊया. धन्यवाद.